महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. नमस्कार, गर्दा महाराष्ट्राच्या बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मी अयाज मोहसेन. आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर महाशपथविधी सोहळा पार पडणार आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार. दुपारी 4:26 देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी नेत्यांपासून अभिनेत्यापर्यंत तर खेळाडूंपासून उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच आमंत्रित करण्यात आलंय. याशिवाय राज्यभरातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या कार्यक्रमाला जातीनं उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पाडला जात आहे. या सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ही तैनात करण्यात आली आहे. तर शपथविधी वानखेडेवर लगबग सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी भाजपाचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावलेले आहेत. भाजप एके भाजप अशी वानखेडेचे वातावरण. तर मुंबईकरांसोबत नागपूरकरही फार उत्साही आहेत. तर आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला शिवसेनेचे नेते हजर राहणार नाहीत. आज सर्व दिग्गज नेत्यांसोबतच सेलिब्रिटी ही उपस्थित राहणार असं दिसतंय. जवळजवळ 5,000 VIP लोक उपस्थित राहणार. तर एकूण 40,000 लोक नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. वानखेडेची जय्यत तयारी झाली आहे. तर मुंबईच्या अरबी समुद्रात कमळ उमलणार आहे. कोण कोण होणार मंत्री? मुख्यमंत्री आता थोड्याच वेळात शपथ घेणार असताना दुसरीकडे मात्र कोण होणार मंत्री याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेप्रमाणे मंत्रिमंडळ हे खूप छोटं असेल. अनेक खाते दुसऱ्या खात्यात विलीन करण्यात आलेले आहेत. कॅबिनेट मिनिस्टरांना दुसऱ्या खात्यांचं ही ओझं पेलावं लागणार. भाजपानं मात्र कोण कोणाला मंत्रिपद देणार व कुठले खाते देणार या संबंधित कमालीची गोपनीयता पाळली. तरीही पहिल्या टप्प्यात 10 मंत्री शपथ घेणार असं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय. त्यात 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री असणार आहेत. कॅबिनेट म्हणून एकनाथराव खडसे, विष्णू पावरा, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यांचा समावेश असेल. तर राज्यमंत्रीपदी दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांना देण्यात येणार. 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेलांची जयंती हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्तानं देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं. देशवासियांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. स्वतः पंतप्रधान नवी दिल्ली येथं हिरवा झेंडा दाखवून याची सुरुवात केली. यावेळी नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात एकतेचं महत्व सांगितलं गेलं. यावेळी त्यांनी देशवासियांना एकतेची शपथ ही दिली. हमारा कर्तव्य ये है कि हमें निश्चय कर लेना चाहिए कि हमें हिंदुस्तान में जितने लोग हैं सबको मिल मिल के भाई भाई की तरह के रहना है और एक दूसरे के साथ गुरका गुरकी करने से कोई काम नहीं होगा और इस तरह से नहीं करना चाहिए. कोई भी कौम हो, हिंदू हो, मुसलमान हो, सिख हो, पारसी हो, ईसाई हो, सबको यही समझना चाहिए कि ये हमारा मुल्क है. हमें निश्चय करना चाहिए. जितना हो सके हमसे इतना कोशिश करके आपस में मिलजुल के रहने की कोशिश करें. हमारा ये कर्तव्य है कि जिस मोहल्ले में हम रहते हैं, जिस शहर में हम रहते हैं, जिस नगर में हम रहते हैं, हम एक खुदा की औलाद है, एक ईश्वर की प्रजा है. हम सब एक बाप के, एक माँ बाप के फर्जंद है. इस प्रकार हम रहना चाहिए. तो जैसे सर्व धर्म का सार सर्व मजहब के लोग थे एक रहे और सब कौम के, सब जात के कोई फर्क न रखे और कोई ऊंच नहीं, कोई नीच नहीं और सभी एक समान है. क्योंकि सब इंसान में जो आत्मा है, जो छोटी सी चीज है लेकिन जिससे वो खड़ा है, वो ईश्वर का अंश है. उसमें ऊंच क्या और नीच का, पवित्र क्या अपवित्र क्या. पवित्र तो वही होता है कि जो अपना पवित्र जीवन रखता है. अपवित्र वही है कि जो ख्याल अपवित्र रखता है, अपना जीवन अपवित्र रखता है. तो न कोई हमें, हमारे में न कोई स्पृश्य होना चाहिए न अस्पृश्य होना चाहिए. सभी एक समान है. कोई न ऊंच है न कोई नीच है. हमें सब एक समान भाव से देखना है.
सबको साथ मिलजुल के रहना है, प्रेम से रहना है। दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आजच्या रन फॉर युनिटी मध्ये हे चित्र दिसलंय। दिल्लीत राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या धावेत सहभाग दर्शवला असताना मुंबईत नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग नोंदवला। मुंबईत मरीन ड्राईव्हवर नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रन फॉर युनिटी मध्ये सहभाग दर्शवला। राज्यपाल विद्यासागर राव यांच्या भाजपाचे दिग्गज नेतेही उपस्थित होते। सरदार वल्लभभाई पटेलांच्या करारी बाण्याचं स्मरण करताना त्यांनी भावी काळात राज्याला प्रगतीपथावर नेण्याचं आश्वासनही दिलंय। नवी दिल्लीतील जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। 22 नोव्हेंबरला इमाम बुखारी यांच्या जामा मशिदीचा उत्तराधिकारी घोषित करण्यात येणार। मात्र या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण न देता पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रण देण्यात आलंय। जामा मशिदीत होणाऱ्या शाही इमाम यांच्या उत्तराधिकारी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण न पाठवल्यानं हा सोहळा चर्चेचा विषय ठरलाय। महत्वाची बाब म्हणजे या सोहळ्यासाठी इमाम बुखारींनी मोदी सरकारमधीलच गृहमंत्री राजनाथ सिंग, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, शाहनवाज हुसेन, विजय गोयल यांच्यासह अनेक नेत्यांना मात्र आवर्जून बोलवलंय। गुजरात दंगलींचा दाखला देत भारतातील अल्पसंख्याक वर्ग अद्यापही मोदींच्या नेतृत्वाशी जोडला गेला नाही, असं स्पष्टीकरण या संदर्भात इमाम बुखारींनी दिलंय। तर बुखारींनी त्यांच्या जागी आपला 19 वर्षीय मुलगा सय्यद शाबान बुखारी यांना उत्तराधिकारी म्हणून निवडलंय। आता बातमी अँटी करप्शनची। राज्यातल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहितीच्या अधिकारातून वगळण्याचा आघाडी सरकारने घेतलेला निर्णय राज्यपालांनी रद्द केलाय। त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजे अँटी करप्शन ब्युरोच्या कारवाईची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळू शकेल। देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची अधिकृत सूत्रे हाती घेण्यापूर्वीच मावळत्या आघाडी सरकारला धक्के बसायला सुरुवात झाली। काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारनं 6 सप्टेंबरला अँटी करप्शन ब्युरोला माहिती अधिकार कायद्यातून वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। पण त्यानंतर राज्यातल्या अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या संदर्भात राज्यपालांकडे अनेक तक्रारी केल्या। वारंवार या निर्णयाविरोधात टीका करण्यात आली होती। त्याची दखल घेऊन आता राज्यपालांनी हा निर्णय घेतलेला आहे। माहिती अधिकार कायद्याच्या कलम 24(4) याचा दाखला देत सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी हे कलम गुप्त वार्ता आणि संरक्षण संघटना यांनाच लागू होतं, असं माहिती अधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं। अखेरीस राज्यपाल विद्यासागर राव यांनी गुरुवारी हा अध्यादेश रद्द करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार दणका दिलेला आहे। राज्यपालांनी आघाडी सरकारनं काढलेला अध्यादेश रद्द केल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आता माहिती अधिकाराच्या कक्षेत आलाय। वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर 2.5 रुपयांनी कमी होणार आहेत। दरात कपात झाल्यास ऑगस्ट महिन्यानंतर पेट्रोलचे दर सलग 6व्यांदा तर डिझेलचे दर दुसऱ्यांदा कमी होतील। दिवाळीपूर्वी सरकारने डिझेलच्या दरात 3.5 रुपयांची कपात केली होती। हे दर कमी झाल्यास सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल। आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमती कमी झाल्यानं हे दर कमी होण्याची शक्यता आहे। 31 ऑक्टोबर पासून मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होतील। सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी केंद्र सरकारनं काळ्या पैशासंदर्भात 627 खात्यांची माहिती सादर केली। त्यापैकी 615 खाती ही खासगी असल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे या खातेदारांपैकी 289 जणांच्या खात्यात सध्या 0 बॅलन्स आहे। त्यामुळे केंद्र सरकारनं ही नावं जाहीर करताना मुद्दाम दिरंगाई करत खातेदारांना पैसे काढण्याची पुरेपूर संधी उपलब्ध करून दिली का, असा प्रश्न उपस्थित होतोय।
13 कॉर्पोरेट आणि ट्रस्टच्या खात्यांचाही यामध्ये समावेश आहे. काळधन बाळगणाऱ्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा जस्टिस एम.बी. शाह यांनी व्यक्त केली आहे. जस्टिस एम.बी. शाह एसआयटीचे प्रमुख आहेत. या प्रकरणी कारवाईची प्रक्रिया कठीण आहे, पण कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. पुढील महिन्यातच 27 जणांविरोधात कारवाईची शक्यताही त्यांनी वर्तवली. पुण्यातील नरळे आंबेगावमधील भूमकर मडा येथील निर्माणाधीन 5 मजली इमारत पहाटे कोसळली. या इमारतीखाली एक व्यक्ती अडकली असण्याची भीती अग्निशमन दलाकडून व्यक्त होते. काम अपूर्ण अवस्थेत असलेल्या या इमारतीमध्ये काही कुटुंब राहत होती. काल या इमारतीला मोठा तडा जाऊन ती काहीशी झुकली गेली. त्यामुळे इमारतीत राहणारी कुटुंब आधीच इमारतीच्या बाहेर आली होती. मात्र रात्री 3 वाजताच्या दरम्यान इमारतीच्या खाली लावलेली कार आणण्यासाठी एक युवक पुन्हा इमारतीखाली गेला. मात्र त्याचवेळी संपूर्ण इमारत खाली आल्यानं तो इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक ही इमारत बेकायदेशीर असण्याची शक्यता आहे. या इमारतीला 3 मजल्यापर्यंतच बांधकामाची परवानगी होती. मात्र प्रत्यक्षात 5 मजल्यांचं काम करण्यात आलं होतं असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. पुण्यातील नरे आंबेगाव हा परिसर तसंही बेकायदेशीर बांधकामासाठी कुप्रसिद्ध आहे. शिवसेनेनं भाजपला दिलेला 14 मंत्रिपदाचा प्रस्ताव राजीव प्रताप रुडी यांनी फेटाळलाय. कॅबिनेट छोटं आहे, अजून आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही, तर एकीकडे कुठल्याही प्रकारचा मान सन्मान नसेल तर का जायचं असा प्रश्न शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. आणि जर आम्हाला योग्य तो मान मिळणार असेल तरच आम्ही जाऊ. आणि चांगलं वातावरण तयार होत असेल तर कदाचित निर्णयात बदल सुद्धा होऊ शकतं असं शिवसेनेचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केलंय. ग्रहण समारोह के पश्चात होगा. कैबिनेट छोटा है, बातचीत का सिलसिला शिवसेना के साथ जो चल रहा था और इसलिए ये ध्यान रखा गया है. कैबिनेट छोटा रखने के पीछे उद्देश्य है कि आगे के दिनों में उनकी सहभागिता बने. मेरा ऐसा मानना है कि शायद आज की तिथि में ये फैसला नहीं हो पा रहा है. इस बार प्रथम प्राथमिक तौर पर हम भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री का शपथ राज्यपाल के द्वारा कराया जाएगा और मैं समझता हूं कि इसमें इस शपथ ग्रहण समारोह में राजनीतिक प्रक्रिया और परंपराओं के अधीन ये तय किया गया है कि हम उन्हें उसमें मूल रूप से सभी पार्टी जो प्रदेश के पार्टी हैं उनको निमंत्रण देंगे और उस निमंत्रण में मेरे शिवसेना भी, मनसे भी, छोटे दल भी और जितने हैं और साथ साथ एनसीपी भी. मैं समझता हूं कि ये सामान्य राजनीतिक प्रक्रिया है. जिथे चांगलं मान सन्मान नसेल तर कशाला जायचं असं सुद्धा काहीच आमच्या आमदारांनी शंका उपस्थित केलेली आहे. त्यामुळे अद्यापही बघूया, उद्या 4 वाजताची शपथविधी आहे. जर चांगलं वातावरण असेल, शिवसेनेचा मान सन्मान राखला जात असेल तर कदाचित निर्णय बदलही होऊ शकेल. पण जिथे अपमानच असेल, जिथे अवमान असेल तिथे कशाला जायचं असा प्रश्नच आमदारांच्या मनामध्ये निर्माण झाला. नियोजित बैठक रद्द झालेली आहे. सेनानी बीजेपीच्या चर्चा थांबलेल्या आहेत. नाही, नियोजित बैठक जी होती ती बैठक नाही आज. कारण सर्व निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांना दिलेला असल्यामुळे आज बैठकीची आवश्यकता नाही. तुर्तास इथेच थांबूया. आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्यासोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.